काँग्रेसने खरं तर तुमच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या असलेल्या सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया अशा शब्दाने टीका केलेली आहे. त्यावरतून सगळ्या राजकीय प्रतिक्रिया दिवसभरात उमटताना पाहायला मिळतात. पक्षाचे तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, गेली अनेक वर्ष तुम्ही राजकारणात काम करतात, परंतु अशा प्रकारे एका महिला नेत्याला ही उपमा देऊन टीका करणं किती योग्य आहे? नाही, खरं म्हणजे जे आहे हे अतिशय अयोग्य आहे. याचा मी निषेध करतो आणि काँग्रेसच्या आमच्या मित्रांना सांगू इच्छितो, ज्यावेळेला इंदिराजी गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या आणि प्रधानमंत्री सुद्धा झाल्या, त्यावेळेला सुद्धा त्यांच्या विरुद्ध असलेले जे काँग्रेसमधलेच लोक होते ते त्यांना गुंगी गुडिया म्हणून चिडवायचे. परंतु काही दिवसांनी त्याच गुंगी गुडियाने इंदिरा गांधीने एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान करून टाकले. तर नुसतं बोलत राहिलो म्हणजे फार मोठं झालं अशातला भाग नाहीये. कोण किती काम करतो आणि थोडासा वेळ तर द्यायलाच लागतो. तो वेळ तुम्ही देणार की नाही देणार? आणि हा प्रसंग प्रत्यक्ष इंदिरा गांधींच्या बाबतीमध्ये घडलं तर आम्हाला वाईट वाटलं. त्यांना वाईट वाटलं की नाही काय माहित नाही मला, पण त्यावेळेला नसतील ते कदाचित आहे. एक राहुल गांधी पासून सगळे जे आहे महिलांच्यासाठी जे चांगलं बोलत असतात, आणि एक महिला पहिल्यांदाच या राज्याची, ते पण महाराष्ट्रासारख्या राज्याची उपमुख्यमंत्री पदावर बसलेली आहे, तिच्या बाबतीमध्ये असं बोलणं हे अतिशय अश्लाघ्य असं आहे. आणि अशी अपेक्षा काँग्रेस, दुसरं कोणतं असं लहान सहान काँग्रेस करून तरी अशी अपेक्षा नाही. त्यामुळे आमचे लोक जे आहेत, पक्षाचे लोक, ते तिथे गेले, त्यांनी त्यांना जाब विचारला. आणि याच्या पुढे तरी जे आहे ते लक्षात ठेवा की तुम्ही जर आमच्या नेत्यांना काही जर असं जर बोलाल तर आमचे लोक गप्प बसतील, ऐकून घेतील, असं नाही. जाब विचार. परंतु दिवसेंदिवस राजकारणातली जी पातळी आहे ती कुठेतरी घटत चालली आहे का? ज्या पद्धतीने ही सगळी वक्तव्य समोर येतात, हे शिव्या शाप देणं असतील पत्रकार परिषदेमध्ये किंवा त्यांचा आमचा काही संबंध नाही ना. या काँग्रेसचे जे आहेत ते पुढारी, त्यांचा आमचा काय संबंध आहे? त्यांचा आणि सुनेत्राताईंचा उपमुख्यमंत्र्यांचा काय संबंध आहे? कशासाठी हे उगीच आपला त्रास द्यायचा, कशासाठी अपमान करायचा? तर तुमच्या पक्षाने आंदोलन केलेले आहेत, मात्र अजूनही काँग्रेस त्याच्या वक्तव्यावर ठाम आहे. हर्षवर्धन चव्हाण म्हणतात की सुनेत्राताईंनी दुर्गा म्हणून सिद्ध करावं, असं ओपन चॅलेंज त्यांनी दिलं. दुर्गा म्हणून सिद्ध करावं असं. आता मग तुम्ही स्वतःला काय म्हणून सिद्ध करणार आहात? काही आपण बोलतो दुर्गा म्हणून सिद्ध करावं, म्हणजे मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या की काय हे सगळं जे त्यांनी केलेलं आपण झिरून जात नाही. राजकारणामध्ये त्या सुनेत्राताई आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. आणि पुढच्या त्या काळामध्ये जे आहे ते कर्तृत्व नक्कीच सिद्ध करून दाखवणार. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता खूप खालावत चाललाय.